सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। गोविंदारी गोपाला, इन जयघोष के साथ हर वर्ष की भांति इस बार भी ऐरोली में शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के नेतृत्व में सुनील चौगुले स्पोर्ट्स एसोसिएशन द्वारा बड़े ही जोशो खरोश के साथ दहीहंडी महोत्सव 2024 का जोरदार आयोजन किया गया। कई सालों की परंपरा को बरकरार रख ऐरोली के इस प्रतिष्ठित दहीहंडी का क्रेज चारों तरफ फैल चुका है और इसलिए इस बार भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यहां पहुंचकर हजारों की तादाद में आए गोविंदाओं का जोश दुगना करने का काम किया। तो रामदास आठवले ने भी यहां अपनी हाजिरी लगाई, जहां जिला प्रमुख विजय चौगुले, ममित चौगुले और शुभम चौगुले सहित शिवसेना के पदाधिकारी भी मौजूद थे। नवी मुंबई ही नहीं तो मुंबई और ठाणे के हर कोने से आए गोविंदा पथकों ने थर पर थर लगाकर अपनी कलाबाजी का जमकर प्रदर्शन कर दहीहंडी को सलामी दी। विजय चौगुले आयोजित इस मानाची दहीहंडी के उत्सव में चार चांद तो तब लगे जब यहां लावणी क्वीन गौतमी पाटिल ने अपने दमदार परफॉर्मेंस से सभी का जमकर मनोरंजन किया। तो वहीं यहां मराठी फिल्म अभिनेत्री सई ताम्हणकर और बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे तथा अस्मिता सुर्वे ने भी मौजूद रहकर इस दहीहंडी महोत्सव में जान ला दी। गोविंदा पथकों से लेकर दर्शकों की भारी भीड़ इस दहीहंडी उत्सव में जोश और उमंग भरने का काम करती नजर आई। आखिर 7 थर लगाने वाले चिंसपाड़ा के स्वराज्य प्रतिष्ठान को मान मिला तो युवा नेता ममित चौगुले ने 3 थर पर चढ़कर यह मानाची दहीहंडी फोड़ी। यहां आए कलाकारों ने विजय चौगुले आयोजित दहीहंडी उत्सव की जमकर तारीफ की। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी, भारत माता की, बोल बजरंग, बोल बजरंग। जोरात आहे हो ठाण्यापेक्षा तुम्ही लोक। आणि उत्साह पण एकदम जोरदार आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुनील स्पोर्ट्स क्लब विजयराव चौगुले यांच्या वतीने या ठिकाणी हा अतिशय भव्य दिव्य असा गोविंदा उत्सव आपण साजरा करतो। खरं म्हणजे हे सण उत्सव ही आपली परंपरा आहे। ही आपली परंपरा आपण पुढे नेतोय, वाढवतोय, जोपासतोय आणि म्हणून हा गोविंदा उत्सव जो आहे तो आपण गेल्या वर्षापासून आपल्या सरकारने याला आणखी ग्लॅमर दिले, सपोर्ट दिला आहे आणि आता प्रो गोविंदा पण आपण सुरू केलेला आहे। आपल्या टीम गोविंदा पथक स्पेनला जातात, म्हणजे 7 समुद्रा पलीकडे हा मातीतला खेळ स्पेनमध्ये पोहोचला। आता मॅटवर आला, त्याला सेफ्टी नेट आलं, सुरक्षा आली, सगळं आलं आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने आपण यावर्षी सगळ्या गोविंदांचा विमा उतरवून टाकलाय। विमा इन्शुरन्स सगळे गोविंदा आता सुरक्षित विमा कवचाखाली आले आणि त्याचबरोबर गोविंदा हा साहसी खेळामध्ये आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे। खरं म्हणजे साहसीच आहे ना, एवढ्या थर लावतो आम्ही। जेव्हा लहान होतो गोविंदा खेळत होतो लास्ट काय 5वा थर, त्याच्या पुढे नाही। आता 9-10 थर लावायला लागले लोक, म्हणजे यासाठी त्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे। आणि यावर्षी आपण गोविंदाला सुट्टी पण देऊन टाकली। मला आठवतंय की जेव्हा 2 वर्षापूर्वी आपलं सरकार आलं नवीन,
तेव्हा सगळे सण उत्सव सुरू होते का बंद होते? सगळे बंद होते. पहिला मला वाटतं गोविंदा आला आणि आपण गोविंदा सुरू केला, निर्बंध मुक्त गोविंदा केला. हजारो तरुण रस्त्यावर आले, मुली लहान आपल्या मुलींचा देखील गोविंदा आणि हांड्या फोडायला बाहेर आला. आणि आता मुली पण काय मुलांच्या पाठी नाहीत, एकदम खांद्याला खांदा लावून पुढे आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हा गोविंदा उत्सव अतिशय जुन्या गोविंदाने साजरा करा, सुरक्षित साजरा करा. आणि आपल्याला मी एवढंच सांगतो, गोविंदाने प्रत्येक आपली आपण काळजी घ्यायची आहे. मला वाटतं हा उत्सव आहे आपला, आणि या उत्सवाला मोठा करण्यात आपले जसे पूर्ण महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यामधले चौगुले साहेब आहे. आणि हे मी याच्यासाठी सांगू शकतो की 3 वर्ष आधी मी इथल्याच दहीहंडीत येऊन गेलोय, जेव्हा मराठी बिग बॉस जिंकलो होतो. आणि नंतर मला हिंदी बिग बॉस एक सांगितलं की तिथे आपण कुठल्या जागेत जातो आणि आपलं आठवतं की आपण आधी आलो. आणि मला चौगुले साहेबांसोबतचं कनेक्शन आवडलं लोकांसोबत. ते हक्काने आपल्या घरचे मोठे असतात तसं हक्काने ओढून सांगते की मी येऊ का खाली. मग तेवढं त्यांचं आहे, तेवढं प्रेम आहे, तेवढा हक्क आहे त्यांच्यावर. तर मला आवडलं येऊन इथे. आणि हा आपला महाराष्ट्र हक्काचा उत्सव आहे. इथे येऊन सर्वांनाच एन्जॉय करतो आम्ही. आणि आपल्या महाराष्ट्राची जी अभिनेत्री सई तामणकर त्या होत्या, छान वाटलं. मी तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते. आणि आता पळते कारण मला उशीर झालाय, पण खूप खूप शुभेच्छा. एवढा सगळा जनसमुदाय बघून मला खूप बरं वाटतंय आणि चौगुले परिवाराचे मी मनापासून आभार मानते. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.